शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। भिंगार येथील सौरभनगर परिसरात सोमवारी सकाळी नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याने तब्बल 2 तास परिसरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे। अखेर वन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। सकाळच्या सुमारास सौरभनगर भागात काही नागरिकांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। सुरुवातीला नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या घाबरून येथे तेथे पळू लागला। या दरम्यान त्याने एका घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप घालत त्याला जखमी केला। भिंगार जवळील बेलेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी भिंगार ग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 1000 एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा इष्टांक निश्चित करण्यात आला असून या कामात सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, प्रशिक्षण संस्था, औद्योगिक आस्थापना अशा सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे यांनी व्यक्त केली आहे। MIDCत कथित कामगार संघटनेचे पुढारी व काही अनोळखी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना सोबत घेऊन कंपनीच्या आवारात अनधिकृत प्रवेश करून दहशत निर्माण करीत आहे। त्यामुळे MIDCत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांची दहशत मोडून काढावी अशी मागणी सुयश मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक व असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज संघटनेच्या सदस्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांच्याकडे केली आहे। अहिल्यानगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मनोरमा कॉलनी सह्याद्री चौक परिसरात बापू नामदेव शिंदे हे 13 फेब्रुवारी रोजी दाढी कटिंग करून येतो असं सांगून घराबाहेर पडले, मात्र ते परत न आल्याने त्यांचा मुलगा मनोज शिंदे यांनी MIDC पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग तक्रार केली। दरम्यान 14 फेब्रुवारीच्या रात्री सायबन जवळील निर्जन डोंगर परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी BNS कलम अंतर्गत अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रभारी अधिकारी माणिक B चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले। परिसरातील CCTV फुटेजचे बारीकाईने विश्लेषण आणि तांत्रिक तपास करण्यात आला। या तपासादरम्यान एक विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आलं असून पालकांच्या उपस्थितीत चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। MIDC पोलिसांनी अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करत संवेदनशील आणि प्रभावी कामगिरी बजावली आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।